नवीन वर्ष सुरू झालंय, कॅलेंडर बदललंय, पण प्रश्न असा आहे की आपण खरंच या बदलाला तयार आहोत का? जर तुम्हाला असं वाटत असेल की मागचं वर्ष जड गेलं, मन थकलंय आणि तरीही यावर्षी काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात घडावं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सायलेंट स्ट्रेंथ विथ सुषमा. आज मी तुमच्याशी बोलणार आहे की नवीन वर्षाची सुरुवात करताना काय करावं आणि काय अजिबात करू नये, जेणेकरून हे वर्ष फक्त तारीख बदलणारं न राहता आपलं आयुष्य बदलणारं ठरेल. नंबर 1, नवीन वर्षाची सुरुवात करताना काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद करा. नवीन वर्ष सुरू करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा की मला खरंच काय हवंय? लोक काय म्हणतील? समाज काय अपेक्षा करतो? हे बाजूला ठेवा. मनाला खरंच विचारा की मी सुखी आहे का? मी थकलोय का? मला विश्रांतीची गरज आहे का? स्वतःशी प्रामाणिक असणं म्हणजे हीच खरी नवीन वर्षाची सुरुवात आहे. नंबर 2, जुना कचरा मनातून साफ करून टाका. जसं आपण घर साफ करतो, मनाची साफसफाई सुद्धा गरजेची आहे. जुन्या आठवणी, अपमान, नकार, अपयश हे सगळंच. आता ह्या सगळ्या गोष्टी शिकवण म्हणून स्वीकारा, ओझं म्हणून नाही. लिहून ठेवा, मागच्या वर्षात मला काय दुखावलं, मी काय शिकलो, ह्या गोष्टी लिहून ठेवा. नंबर 3, लहान पण स्पष्ट गोल्स ठेवा. म्हणजे अगदीच नवीन वर्ष आहे म्हणून आपण 100 गोल्स नाही ठरवायचे. थोडे लिहा, पण चांगले लिहा. आता फॉर एक्झाम्पल, रोज 15 मिनटं स्वतःसाठी द्या. स्वतःची काळजी घ्या. मन शांत ठेवणारी एखादी सवय लावा. एखादं स्किल शिका. नवीन गोष्टी करत राहा, ज्यात तुमचं मन गुंतून राहील. लहान पावलं, पण ती रोजची असावीत, कारण थेंबे थेंबे तळे साचे. नंबर 4, तुमच्याकडे जे आहे त्यावर नाही तर तुमच्याकडे जे नाही त्यावर नाही तर तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष द्या. तुमचा श्वास, तुमचं शरीर, तुमचं आजचं अस्तित्व, कृतज्ञता मनाला शांत करते आणि आपलं आयुष्य हलकं बनवते. तर आता भाग 2 याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नवीन वर्षाची सुरुवात करताना काय करायला नको. यावर्षी सगळंच बदलणार असा दबाव नको. नवीन वर्ष म्हणजे काही जादू नाही आहे की एका दिवसात आपलं आयुष्य बदलेल. दबाव घेतला तर सुरुवातच थकवणारी होते. ग्रोथ शुड बी स्लो. आपण म्हणतो ना की स्लो ग्रोथ इज अ रिअल ग्रोथ. तर नंबर 2, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सगळीकडे लोक आनंदी दिसतात, पण लक्षात ठेवा, आपण फक्त त्यांचा हायलाईट पाहतो, त्यांचं लाईफ नाही. तुमचा प्रवास हा वेगळा आहे, तो योग्य वेळी फुलणारच आहे. नंबर 3, टॉक्सिक लोकांना पुन्हा आयुष्यात नको. ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे, ज्यांनी तुमचा आत्मसन्मान दुखवला आहे, तुमची शांतता हिरावली आहे, अशा लोकांना पहिले त्या आयुष्यातनं बाजूला करून टाका. नवीन वर्ष पण जुने दुखावणारे लोक यामध्ये हा. सेल्फ रिस्पेक्ट इज मोर ग्रेटर दॅन एनी इमोशनल अटॅचमेंट. नंबर 4, स्वतःला दुर्लक्ष करणं बंद करा. तुम्ही थकलात तर मी स्ट्रॉंग आहे हे दाखवणं पहिलं थांबवा. रडावंसं वाटत असेल तर रडा, थांबावंसं वाटत असेल तर थांबा. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, तर ती गरज आहे. क्लोजिंग मेसेज आपला काय असू शकतो यासाठी? नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, पण लक्षात ठेवा की तुम्ही आधीच पुरेसे आहात, तुम्ही कमी नाही आहात. स्वतःला सुधारायचं आहे, पण स्वतःला कमी लेखायचं नाही. हे वर्ष तुमच्यासाठी शांत, स्वस्थ आणि स्वतःचं जवळीक साधणारं असो. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिला नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी थोड्या आधाराची गरज आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.